नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जे की फिजिओथेरपीचं पुणे सिटीमधील एक टॉप कॉलेज आहे. BPTSसाठी व MPTSसाठी म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी आणि मास्टर ऑफ फिजिओथेरपीसाठी एक उत्कृष्ट दर्जाचं सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज पुणे सिटीमध्ये आहे. या कॉलेजमध्ये आपल्याला फीजमध्ये स्कॉलरशिपही मिळते, कट ऑफही योग्य आहे. आता फिजिओथेरपी कॉलेज पुण्यामधील आहे. थोडासा कट ऑफ आपलं गव्हर्नमेंट कॉलेज असतील बाकी सेमींच्या याच्यात कमीही जातो. त्याच्यानंतर गुड पेशंट फ्लोसुद्धा आहे. जरी तुम्हाला मॅनेजमेंटने ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा डायरेक्ट ॲडमिशन घ्यायचं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 370 ते 400च्या आसपास कॉलेजेसचे कट ऑफ जातात, पण सेमी गव्हर्नमेंटचे कट ऑफ फिजिओथेरपीसाठी खूप कमी जातात. जरी तुम्हाला सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि तुम्ही अनक्वालिफाईड असाल, खूप कमी मार्क्स असाल, तरी तुम्ही IQने ॲडमिशन घेऊ शकताय. आता आपण विचार केला की हे एक चांगल्यातलं चांगलं OPD व IPDसाठी पेशंट असलेलं पण कॉलेज आहे किंवा म्हणजे तुम्हाला स्कोर लो असेल तर फिजिओथेरपी तुमच्यासाठी एक चांगलं ऑप्शन ठरू शकतं. BAMS BHMS नंतर फिजिओथेरपी हे बेस्ट ऑप्शन राहील. आता आपण कट ऑफचा विचार करू तर सर्वात पहिल्यांदा आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर 256 मार्क्सपर्यंत ही सीट अलॉट झालेली होती. ST चा विचार केला तर 163 मार्क्स, VJ कॅटेगरीसाठी 331 मार्क. आता ॲक्च्युली स्पॉटला वगैरे 289ला सुद्धा झालता. जर स्पॉट ऑफलाईन राऊंड झाले त्यानंतर कट ऑफ खूप कमी जातो. आता हे ऑनलाईन राऊंडचा एक कट ऑफ असतो, स्ट्रे राऊंड्स वगैरे असतील त्याच्यानंतर स्पॉट राऊंडला ऑफलाईन असल्यामुळे कट ऑफ खूप कमी नंतर घेतला. त्यामुळे कट ऑफ कमी गेल्यामुळे आपल्याला कमी स्कोरवरही कॉलेज मिळण्याचे चान्सेस असतात. आता ह्या वर्षीही कट ऑफ कमी नक्कीच जाईल. विजेसाठी जसं सांगितलं 331 मार्क्स लास्टला समजा ऑफलाईन राऊंड झाल्यावर 289पर्यंत सुद्धा मिळालं होतं. NT1साठी 325 मार्क्स होता, OBCसाठी 314 मार्क्स, तर असंच ओपनचा विचार केला तर 315 मार्क्स हा कॉलेजचा कट ऑफ होता. आता एक चांगल्या प्रकारचं कॉलेज, आता ट्युशन फीचा वगैरे विचार केला आपण, संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड फिजिओथेरपीचं हे कॉलेज आहे. आता ॲकॅडमिक इयर लास्ट इयर या कॉलेजची फी जी ओपन कॅटेगरीसाठी होती, टोटल फी 1,47,000 रुपये आहे. अबाव 8 लॅक्सपेक्षा तुमचं इन्कम जास्त असेल तर, कमी असेल तर मग तुम्हाला 50% स्कॉलरशिप मिळून जाईल. SCसाठी 0 फीज आहे या कॉलेजेसमध्ये. STचा विचार केला तर STमध्येही तुम्हाला साधारण जी स्कॉलरशिप आहे ती 90 ते 95% भेटती व त्याच्यामध्ये तुम्हाला 19,174 रुपीज इतकी फीज आहे. आता OBCचा विचार केला तर 83,000 रुपयाच्या आसपास फी, VJNTसाठी 19,174 फी, EWSसाठी 73,500 रुपये फी, IQचा विचार केला 4,41,000च्या आसपास फी व NRI कोट्यासाठी 7,35,000 रुपये ह्या कॉलेजची फी तुम्हाला पाहण्यास मिळेल. आता या फीमध्ये थोडे निगोशिएटेबल पण असतं काही वेळेस. टॉप कॉलेज आहे, हॉस्टेलसुद्धा कॉलेजला अटॅच्ड आहे. आता तुम्हाला काही डाऊट्स असतील तर 97 30 89 89 60 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा.